तर बघा आपण एक लाईव्ह बघणार आहे ते एक्झाम्पल ज्याच्यावरनं तुम्हाला कळण कशी व्हॅल्यू घेतली, कसं कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स केल्यात. तर फर्स्ट आपण घेणार आहे तर OH व्हॅल्यू. आपल्याला फर्स्ट आपण OH व्हॅल्यू घ्यायची आहे बेसची. OH व्हॅल्यू घेतो आपण. त्याच्यानंतर रेजिन सॉलिड घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला पर्सेंटेज शो पाहिजे, पर्सेंटेज शो कंटेंट किती आहेत आपले NCOचे कंटेंट ते पाहिजे, आणि रेजिन इन फॉर्म्युलेशन पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये OH व्हॅल्यू घेणार आहेत आपण 150, रेजिन सॉलिड घेणार आहेत 70%, NCO कंटेंट घेणार आहेत आपण 90.5%, आणि फॉर्म्युलेशनमध्ये रेजिन आहे आपलं 60%. OH व्हॅल्यू आहे आपली 150, रेजिन सॉलिड 70 आणि NCO कंटेंट आहे 90.5 आणि रेजिन इन फॉर्म्युलेशन 60. तर NCO कंटेंट जे आपण NCO घेतलं आहे त्याचं सॉलिड माहीत पाहिजे आपल्याला. तर त्याचं सॉलिड आहे आपलं 90% सॉलिडचं NCO घेतलं आहे आपण. तर फर्स्ट स्टेप करूया. कॅल्क्युलेशनचा फर्स्ट फॉर्म्युला आहे इक्विव्हॅलेंट वेट ऑफ OH व्हॅल्यू. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 561,000. त्याच्यानंतर आपली OH व्हॅल्यू किती आहे ती घ्यायची आपल्याला 150 इज इक्वल टू आपला आन्सर येतं आहे 374. हे झाले आपलं इक्विव्हॅलेंट वेट ऑफ OH. आपल्याला NCOचं इक्विव्हॅलेंट वेट काढायचं आहे. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ पर्सेंट NCO. तर इथे घ्यायचं आहे 4200 डिवाइड बाय आपलं कंटेंट किती आहेत NCOचे ते घ्यायचं आहे 19.5. इथं बघा आपलं 19.5 आलेलं ते आपण इथे घेणार आहेत. त्याचं आन्सर येतं आपलं 215.38. त्याचं आन्सर आलं आहे. सो हे झालं आपलं इक्विव्हॅलेंट वेट ऑफ NCO. थर्ड तर हे बघा 215.38. तर आपल्याला रेजिन जे काय आपण इथं रेजिन घेतलेलं आहे 70% सॉलिडचं आणि फॉर्म्युलेशनमध्ये घेतलं आहे 60%. तर याचं सॉलिड किती फॉर्म्युलेशनमध्ये ते आपल्याला काढायचं आहे. तर त्याचं आपलं सॉलिड आलेलं आहे 42. तर त्याच्यासाठी किती, सो आपला थर्ड आणि फायनल फॉर्म्युला आहे ज्याच्यावरनं आपल्याला NCO कंटेंट काढायचं.